नमस्कार मंडळी, मी प्रार्थना आणि आर्ट्स अचीवर्स या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेचा आजचा पहिला भाग आहे. आजच्या या पहिल्या भागात पहिल्या मुलाखतीत आपल्यासोबत कोण मान्यवर सहभागी होणार आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही माझ्या इतकीच असेल याची मला खात्रीच आहे. धावपळीच्या या जगात स्वतःकडे लक्ष द्यायला कोणालाच पुरेसा वेळ नाही आहे आणि मग अनेक व्याधींचे, आजारांचे अलंकार आपण जडवून घेतो. या व्याधी आपल्यापासून दूर राहाव्यात यासाठी योग्य जीवनशैलीचा वापर आणि व्यायाम करणे फार गरजेचे आहे. मग व्यायाम म्हटलं की काही जण जिम वर्कआउट करतात किंवा काही जण भारतीय परंपरेतून मिळालेला योगा. अशाच योग फिलॉसॉफीबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत सहभागी झाले आहेत श्री रोहित पिल्लई सर. रोहित सर, तुमचा प्रार्थना राऊत यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. योग रोहित म्हणजेच आजचे आपले मान्यवर श्री रोहित पिल्लई सर योगा प्रेन्युअर आहेत. ते स्वतः उत्तम योगा ट्रेनर आहेत. ठाण्यात चिन्मय मिशन टेम्पल येथे त्यांचे योगा क्लासेस होतात. योगा क्लासेसबद्दलचे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतीलच. याशिवाय स्वतःला योगा फील्डमध्ये अपडेट ठेवण्यासाठी रोहित सर दरवर्षी वेगवेगळ्या योगा चॅम्पियनशिप आणि योगा कॉम्पिटिशन्समध्ये सहभागी होत असतात. 2018 साली महाराष्ट्र CM ऑफिसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या योगा कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावले. या व्यतिरिक्त 2017 साली झालेल्या योगा चॅम्पियनशिपमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळाले होते. चला तर मग मंडळी, जाणून घेऊया रोहित सरांकडून त्यांच्या प्रवासाबद्दल आणि योगाबद्दल बरंच काही. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपण आर्ट्स अचीवर्स या मालिकेची आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती देऊया. आर्ट्स अचीवर्स ही मालिका म्हणजे ज्या मान्यवरांनी कला शाखेतून शिक्षण घेतले आहे आणि सध्या चांगल्या व्यावसायिक कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत अशा मान्यवरांच्या मुलाखतींची मालिका. या मालिकेत वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना आपण आमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. सो माय फर्स्ट क्वेश्चन टू यू सर इज, what we see most of the boys what dream to be or want to be is either cricketer or film star or engineer, doctor. How did you choose such a different profession? जेव्हा माझं स्कूलिंग डे संपलं, ते जे वेकेशनचे गॅप्स असतात आपल्याला, तिथे माझं फिजिकल फिटनेसवर खूप जास्तच लक्ष गेलं. आणि जेव्हा माझं FIJC आर्ट सुरू झालं तेव्हा माझ्या एका मित्राने मला एक पुस्तक दिलं, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी बाय परमहंस योगानंद. खूप फेमस पुस्तक आहे. आय वुड सजेस्ट एव्हरीबडी रीड दॅट. आणि ते पुस्तक इट मोटिवेटेड मी सो मच दॅट आय वॉज लाईक ओके, हे मला परस्यू करायचं आहे. आणि तेव्हा पण असं नव्हतं की मला योगामध्ये करिअर करायचं आहे असं काही ठाऊक नव्हतं. इनफॅक्ट FIJC मला BA पर्यंत पण असं करिअर असं हे डोक्यात आलं नव्हतं बेसिकली की इथे करायचं आहे. बट आय गॉट इन टू योगा ॲज अ प्रॉपर एज्युकेशन बिकॉज आय वॉन्टेड टू एक्सप्लोर all the aspects of yoga which had been mentioned in the book Autobiography of a Yogi, okay, which were somewhat physical and physical, spiritual, mental and mystical in nature. So I never entered into it saying that I'll make a career out of it,
ओके. बट देन जेव्हा BA संपलं तर आता काहीतरी करायचं आहे, अँड दिस इज व्हॉट आय हॅव डन. सो असं एक एक कन्व्हेन्शन झालं. सो फ्रॉम वेअर डू यू कम्प्लीट युअर एज्युकेशन? या सो माझं SYGC नंतर मी सोमया कॉलेजमध्ये एक संस्कृती पीठम म्हणून डिपार्टमेंट आहे. त्या काळी तिथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी, ते नागपूरचं युनिव्हर्सिटी आहे, त्याचं अफिलिएशन होतं. कारण ती युनिव्हर्सिटी BA इन योगशास्त्र, MA इन योगशास्त्र असे 2 कोर्सेस चालवायचे. त्याच्याचसोबत डिप्लोमा इन योगा थेरपी आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा असे खूप सारे योगा रिलेटेड कोर्सेस तिथे चालायचे. सो आय कम्प्लीटेड माय BA इन योगा फ्रॉम देअर. ॲक्च्युली आय ऑल्सो डिड माय MA, बट माझं फायनल इयरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू, बिकॉज ॲट दॅट पॉईंट आय स्टार्टेड ट्रॅव्हलिंग आणि वेगवेगळे योगाची स्पर्धा पण होतात, त्यात पण मी पार्टिसिपेट करायला लागलो. बट सो ऑफिशियली माय डिग्री इज ग्रॅज्युएशन इन योगा, BA इन योगा माझं ते कम्प्लीट झालं आहे. या सोमया कॉलेज. मग योगा फिलॉसॉफीबद्दल नेमकं काय सांगाल? म्हणजे योगा फिलॉसॉफी म्हणजे फक्त आसनाच आहेत किंवा त्याच्यामागे काही? ओके, बघा एक आपल्याला कळायला पाहिजे की भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय दर्शनमध्ये 6 प्रकारचे फिलॉसॉफीज आहेत, ज्याला षटदर्शन असं म्हणतात. त्यात सांख्य योग, सांख्य प्लस योग एक सेट, न्यायवैशेषिक एक सेट, पूर्वमीमांस उत्तरमीमांस म्हणजे वेद आणि वेदांत, ते योगशी खूप रिलेशन आहे त्याचं. नंतर बुद्धिझम, यू कॅन रिलेट इट टू योगा. जैनिझम, त्यात पण टेक्निक्स आहे विच यू कॅन रिलेट इट टू योगा. अँड चारवा, विच इज सॉर्ट ऑफ लाईक अन एथिस्टिक फिलॉसॉफी. त्यात सर्वात मुख्य एक फिलॉसॉफी म्हणजे योग. आणि हे जे योग सिस्टम आहे, हे योग दर्शन आहे, हे बाकी कुठल्याही फिलॉसॉफीचे 4 अंग असतात. पुरुषार्थ चर्चा, प्रमेय चर्चा असं म्हणून. तर जे पुरुषार्थ आहे आणि टेक्निक्स ऑफ अटेनिंग द हायेस्ट लेवल ऑफ दॅट फिलॉसॉफी, सगळ्याच तत्वज्ञान, सगळ्याच दर्शनशास्त्रांचे जे बेस आहे पुरुषार्थमध्ये, ते योग आहे. इन स्पाइट ऑफ योगा अँड सांख्य बीइंग सेपरेट. ओके, सो योगा अँड सांख्य हॅव अ व्हेरी बिग इम्पॉर्टन्स. आणि इट इज इम्पॉर्टंट बिकॉज आपण असं वी थिंक दॅट योगा इज ओनली फॉर रिलिजियस पीपल किंवा घर सोडून जाण्यासाठी. आय टेल यू, सांख्य फिलॉसॉफी हे निरीश्वरवादी फिलॉसॉफी आहे. देयर इज नो कॉन्सेप्ट ऑफ गॉड इन इट ॲज सच. ओके, सो इट इज ऑल्सो ओपन फॉर एथिस्ट ऑल्सो if they wish to pursue it as a career or approach it basically. So Yog Darshan, which is there, it becomes the base foundation or the practical base foundation for the rest of the philosophies. आणि त्याचे 4 भाग दर्शन आहे, इट इज प्युअर सायन्स. म्हणजे त्यात फक्त ते प्रत्यक्षाने ना, म्हणजे जे बघितलं त्यावरच विश्वास करतात, तरी सुद्धा त्यांचं पण पुरुषार्थामध्ये योग येतच. मग तुम्ही कधीपासून योग प्रॅक्टिस करता? मी ॲक्च्युली माझं BA मी माझं BA जे आहे 2010च्या वर्षी सुरू केलं. आणि माझं ग्रॅज्युएशन जे आहे 2013 त्या वर्षी संपलं. आणि त्याच्यानंतर असं नाही की एज्युकेशन माझं संपलं, बिकॉज आय वॉज लर्निंग फ्रॉम अदर सोर्सेस. मी स्टिल आय एम लर्निंग फ्रॉम मल्टिपल सोर्सेस. एव्हरी डे आय गिव्ह सम टाइम टू लर्न समथिंग. सो इट्स अ नेव्हर एंडिंग बिझनेस. सो I'll tell you something. BA केलं, that does not mean you have learned everything. There's a lot remains that to be learned throughout the life. आता तुम्ही म्हणाला की BA केलं की सगळं होत नाही, पण जर एखाद्याला योगा ट्रेनर व्हायचं असेल किंवा योगा ट्रेनर व्हायचं असेल तर एखादा सर्टिफिकेट कोर्स आहे का किंवा पूर्ण करावा लागेल? सी, माझ्या मते I'll tell you the governmental procedures and the non-governmental. नॉन-गव्हर्नमेंटलमध्ये इट्स गुड टू हॅव अ बेसिक डिप्लोमा इन. आणि मी इथे ठाण्यात राहतो किंवा मुंबईत जर आपण राहतो तर देर आर मल्टिपल इन्स्टिट्यूशन्स विच गिव्ह अ डिप्लोमा इन योगा. इथे नेमकं म्हणजे फेमस इन्स्टिट्यूट्स घंटाली आणि योग विद्या निकेतन, कैवल्य धाम हे डिप्लोमा देतात. हे बेसिक डिप्लोमा तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे, बिकॉज इट्स अ 1 year कोर्स विच कवर्स वॉट यू नीड टू नो टू ॲटलीस्ट हँडल समबडी एल्स. ओके, if you go on a governmental basis, गव्हर्नमेंटने एक्झाम सुरू केले, QCI म्हणतात त्याला, YCB योगा सर्टिफिकेशन बोर्डचा QCI एक्झाम्स, क्वालिटी कंट्रोल असं काहीतरी आहे त्याचं. आय हॅव नॉट सीन इट, बट त्याचे 4 लेवल्स आहेत टोटल.
yoga, I think the yoga instructor, yoga trainer, then there is yoga acharya and yoga guru, असे 2 लेवल्स आहेत. फर्स्ट लेवल तरी करणे हे गरजेचं आहे जर तुम्हाला गव्हर्नमेंट इफ यू आर लुकिंग ॲट अ गव्हर्नमेंट दिस थिंग, आणि त्याचे आणखी बेनिफिट्स पण आहेत गव्हर्नमेंटचे कोर्सेस केले. बट अपार्ट फ्रॉम दॅट there's no linear way. Okay, of course I did BA, I did BA and then few other courses. पण योगामध्ये आजकाल 200 and 500 hours चे कोर्सेस पण होतात. यू सी, योग म्हणजे असं नाही की तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले तर तुम्हाला एक रेडीमेड सिलेबस शिकवून मिळणं असं नाही आहे. कसं असतं, फ्रॉम टाईम इममेमोरियल योगचे पण वेगवेगळे पंथ होते. नागपंथ, नागापंथ, असे खूप सारे पंथ होते. तसे पण योगचे वेगवेगळे स्टाईल्स आहेत ॲक्च्युली. देयर इज आयंगर स्टाईल योगा, अष्टांग विन्यास योगा. आता ते तुम्हाला यू शुड सिट अँड थिंक अबाउट की व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट्स अँड एक्सपेक्टेशन्स फ्रॉम योगा. तुमची प्रकृती कशी आहे? आर यू मोर ऑफ समबडी हू इज अ मेडिटेटिव्ह इन नेचर, और आर यू समबडी हू हॅज अ फिजिकल डिस्पोजिशन टुवर्ड्स अ फिजिकल डिस्पोजिशन. असं नाही की एफेक्ट्समध्ये काय पण हे होणार, बट द पाथ यू ट्रॅव्हल इन योगा, स्पेशलायझेशन. Okay, this is what I emphasize to people on, कि you really have to enter the state of specialization. ये नहीं कि ये भी किया वो भी किया. For example, if you look at a doctor, we work with people so much just like doctors. जर तुम्ही डॉक्टर्सला बघितलं तर MBBS नंतर ते जाऊन एक स्पेशलायझेशन करतात. तर स्टार्ट विथ अ डिप्लोमा. Okay, if you want to go for BA/MA, go for that. It's a very good course. I did it, so I can tell you. कारण ते माझं क्लिअर झाल्यामुळे मी आता कुठेही जातो, I have a clear foundation. ओके, बट ऑल्सो ट्राय टू गो टू अ स्पेशलायझेशन, बिकॉज योगमध्ये पण खूप प्रकार आहेत. जसं मी नाव सांगितलं, आयंगर योगा विच इज मोर रिलेटेड टू आसनास अँड प्राणायाम्स. अष्टांग विन्यास पण तसंच आहे, पण जरा डायनॅमिक नेचर आहे. मंत्र योगचे खूप सारे स्कूल्स आहेत. ओके, सो यू नीड त्राटक म्हणून एक साधन आहे विच हॅज अन एंटायर दिस थिंग अराउंड इटसेल्फ. सो स्पेशलायझेशन आय थिंक इज द वे अहेड इन द फ्युचर फॉर मेन. दिस इज वॉट आय थिंक. सो यू शुड लुक इट. आणि जर कोणाला म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची असेल, जसं आता तुम्ही स्वतःहून घेताय योगा ट्रेनिंगचे क्लासेस वगैरे, तर त्यासाठी जर गव्हर्नमेंटकडून किंवा NGOकडून फंड हवा असेल तर मिळतो का, की म्हणजे पूर्ण स्वतःलाच उभा करावा लागतो सेटअप? सी, खूप सारे जे आजच्या काळात जे योगा इन्स्टिट्यूट्स आहेत ना, दे आर प्रायव्हेट. ओके, some of them have some of the teachers have equivalent to a diploma, but त्यांनी काय केलं, they have एक ट्रस्ट उभं केलं, because of which the fundings come. Okay, so if you are into that path, then you need to start a trust and all that, because if it's a private organization, then the onus of raising the funds is heavily on you, because everything is you. Okay, so that's one factor about that. जर तुम्ही QCI केलं ना, तर there are a lot of job opportunities that open up for you, but having said that, I have friends who have, अच्छा फक्त योगामध्ये, I know it's an arts related thing, BA आणि MA नसून BSc आणि MSc in योगा पण आहे. Okay, so yoga हे you can approach it from the arts way, you can approach it from the science way also. Once you reach the PhD level, PhD पण होतं, it becomes very easy to get funding at that point from governmental organizations etc. PhD level, because then you have proven की तुमच्याकडे कॉन्सेप्ट आहे and you are given some proof of concept. ओके, तर त्या लेवलवर फंडिंग घेणे खूप हे आहे. अँड सेकंड लेवल इज लाईक यू वर्क हार्ड, यू बिल्ड अ नेम फॉर युअर सेल्फ. ओके, आणि नाउडेज देयर इज ॲक्च्युली या वर्षीच मला वाटतं ते सुरू झालं आहे. दे आर रेकग्नायझिंग आउटस्टँडिंग अचीवमेंट्स इन योगा. ओके, अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट तुम्हाला तुमचं नॉमिनेशन पाठवायचं गव्हर्नमेंटला, अँड द गव्हर्नमेंट गिव्स यू आय थिंक इक्विव्हॅलंट ऑफ 25 lakhs ऑफ फंडिंग आहे. That's really good. Yeah, absolutely. आता आपण म्हणत होतो की डॉक्टरला पण पुढे जाऊन स्पेशलायझेशन करावं लागतं. Yes. तर मला याच संदर्भात एक प्रश्न विचारायचा होता की तुम्हाला असा काही एक्सपिरियन्स आहे का की योगामुळे एखाद्या माणसाचा मेडिकल जे प्रॉब्लेम होता तो बरा झाला किंवा कुठे वाचलाय का? येस, सो माझ्याकडे पण खूप सारे पेशंट्स येतात विथ मेडिकल प्रॉब्लेम्स फ्रॉम
एक मी सांगतो की योगा विच इज देअर इट्स अ फंडामेंटली अ सायन्स ऑफ मेडिटेशन. ओके, आता त्या मेडिटेशन पर्यंत पोहोचण्याच्या मार्गेत हे सगळे तुम्हाला फिजिकल बेनिफिट्स दे कम. ओके, अँड वी मेनली डील विथ सायकोसोमॅटिक बेनिफिट्स. एलिमेंट्स सायकोसोमॅटिक यानी ailments which have their base in mind and then they manifest on the body. Okay, तर असे खूप सारे केसेस आले आहेत, राईट फ्रॉम डायबिटीज टू हाय ब्लड प्रेशर टू बॅक पेन्स. मेनी सायकोसोमॅटिक बॅक पेन्स आर फिजिकली होत आहे. ओके, सो दोज केसेस अँड अजून खूप सारे इव्हेंट्स आम्ही डील केले आहेत त्याच्याशी. And to name a few, back pain is very common. Spondylitis is very common. Diabetes पण खूप common आहे. If you go, there are a lot of research papers जे तुम्हाला online मिळू शकतो. That's very much accredited. So you don't need to take it over. आणि मी इथे आम्ही आज शूट करतोय तर मी इथे आले तर इकडचं वातावरण खूप छान प्रसन्न आहे. इथे पक्ष्यांचा आवाज येतोय आणि इथे समोरच मंदिर आहे, तिथे घंटानाच चालू आहे. तर मला असं विचारायचं होतं की योगा आणि स्पिरिच्युअलिटी कुठे इंटरकनेक्टेड आहे? हो, बिकॉज भारतीय तत्वज्ञानमध्ये when we say spirituality, it means whatever you speak about, जे काही तुमची धारणा आहे, तुमचे परसेप्शन्स आहेत, तुम्हाला ते क्लिअर कट बघता आलं पाहिजे तरच तुम्ही विश्वास करा त्याच्यावर. दॅट इज अ व्हेरी गुड दिस थिंग. आणि जर तुम्ही भारतीय तत्वज्ञान जर बघितलं तर तिथे प्रमाण विचारतात की तुमचं जर हे मत आहे तर त्याचं प्रमाण काय आहे तुमच्याकडे. ओके, आणि त्यात सर्वात जो मेन जो प्रमाण घेतला जातो तो असतो प्रत्यक्ष प्रमाण. ओके, तर योगा ॲज सच ह्याला म्हणतात इट इज द सायन्स ऑफ परसेप्शन. म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आहेत, सध्या बिकॉज ऑफ आवर लाईफस्टाईल, बिकॉज ऑफ द वे वी आर, इट हॅज सर्टन लिमिटेशन्स. ओके, अँड योगा इज द सायन्स ऑफ टेकिंग allowing your senses to go beyond those limitations. It's like pushing the intensity. त्यासाठीच आपण मंत्र साधनेचा उपयोग करतो, त्यासाठीच आपण प्राणायामाचा उपयोग करतो किंवा आसनाचा उपयोग करतो, बंद मुद्रा, हे सगळे त्या सगळ्या टूल्सचा इन्स्ट्रुमेंट जे आहे, टूल्सचा जे उपयोग आहे ते आपण आपल्या परसेप्शन्सची सेन्सेसची जी क्षमता आहे त्याला पुश करायला आपण उपयोग करतो बेसिकली. म्हणूनच मी सांगितलं आय वॉज नॉट मच इंटरेस्टेड इन थेरपी ऑर एनिथिंग बिकॉज आय न्यू हू आय वा. ओके, बट आय नो इट इज इम्पॉर्टंट फॉर मेनी पीपल. ओके, माय फंडामेंटल दिस थिंग वॉज टू ऑब्झर्व द मिस्टिकल डायमेन्शन्स ऑफ योगा स्पेसिफिकली. सो दॅट्स व्हॉट आय वॉज मोर इंटरेस्टेड. आणि याला जोडून मला विचारायचं आहे की आपलं फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ याला योगा किती कॉन्ट्रीब्यूट करतं गुड लाईफसाठी? 100%. बिकॉज काही दिवसांपूर्वीच मी काहीतरी रिसर्च पेपर्स वाचत होतो. जे योगचे जे आसनं आहेत, ओके, विच आर सिमिलर टू समथिंग कॉल्ड आयसोमेट्रिक्स. आयसोमेट्रिक्स हे पुरातन ट्रेनिंग पद्धती आहे बेसिकली. ओके, आणि आपले योगचे जे आसनं आहेत इट इज व्हेरी सिमिलर टू आयसोमेट्रिक्स. ओके, आणि मी वाचत एक कम्पॅरेटिव्ह स्टडी बघत होतो डिफरन्स बिटवीन आयसोमेट्रिक्स अँड आयसोटोनिक. आयसोटोनिक म्हणजे जे जिममध्ये जे व्यायाम बघतात तुम्ही त्यांना आयसोटोनिक असं बोललं जातं. सो त्या स्टडीमध्ये दे वर शोईंग द सुपिरियरिटी ऑफ आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस कम्पेअर्ड टू आयसोटोनिक. तर ते स्टडी जर इथे कॉपी पेस्ट केलं ते एका वे आयसोमेट्रिक्स आणि कुठं आसना जोडवलं आहे ते येतं. बट यू हॅव टू अंडरस्टँड वन थिंग, आसना म्हणजे फक्त फिजिकल हे नाही आहे. बिकॉज आसनासमध्ये द नेक्स्ट स्टेजेस यू हॅव टू अप्लाय प्राणायाम म्हणतात. प्राणायाम अप्लाय केल्यानंतर ते कनेक्शन होतं फिजिकल आणि माइंडचं. बिकॉज युअर ब्रेथ इज कन्सिडर्ड टू बी द ब्रिज बिटवीन द ब्रेथ म्हणजे यूज द टर्म प्राण. प्राण इज नॉट एक्झॅक्टली ब्रेथ but it's the source of breath is the source of prana. It is the connecting bridge between the body and the mind. Okay, so basically तिथे तुम्हाला जर तुम्ही if you can get control over your breath, you can get control over the prana, which in turn affects your mind. You know, a stable breath leads to a stable mind. त्याच्यासाठी एक सूत्र आहे, चले राहते चलन चित्तम निश्चलम निश्चले भवेत्. Basically, so
म्हणजे योगा इज ऑल अबाउट नाही म्हणता येणार, पण त्याचं जे मेन कोर इसेन्स आहे तो मेडिटेशन, शांत मन हा आहे. एक्झॅक्टली. तुम्ही जेव्हापासून प्रॅक्टिस करताय तुमचा आवडता योग प्रकार किंवा आसन कोणता आहे? ॲक्च्युली मला सगळे आसनच आवडतात बिकॉज प्रत्येक आसनामध्ये प्राणायाम होतं. प्राणायाम इज अ एक्सपिरियन्स विच टेक्स यू रिअली बियॉन्ड. शीर्षासन इज वन ऑफ माय फेवरेट्स. ओके, सो 40 मिनिट्स आम्ही करायचे शीर्षासन. So it's like it's a really great experience तसं म्हणजे. But in general I have no such this thing because I like everything basically. But Shirshasana does stand out somehow. आता तुम्ही 40 मिनिट्स म्हणाला तर म्हणजे कसं असतं की तरुणांनीच करावं असं योगा वगैरे किंवा तरुण वयातच सुरू करावं, तर असं कुठे आहे का की एज लिमिटेशन येते योगा करण्याला? युजली माझ्या क्लासमध्ये एकदम आहेत किड्स who are 16 years of age and all, but usually I prefer people come to yoga post 18 years. Okay, if they are in किंवा lower than 15, मी त्यांना सांगतो जाऊन मालखांब जॉईन करा किंवा जिम्नॅस्टिक्स जॉईन करा त्याच्यानंतर. कारण योगमध्ये इट्स नॉट जस्ट ऑफकोर्स तुम्ही जेव्हा शीर्षासन करता तुम्हाला फक्त शीर्षासन दिसतं, बट त्यात जेव्हा आम्ही करत असतो त्यात आम्ही अजून काय काय दुसरे प्रकार करतात ज्याला प्राणायाम म्हणतात, बंध म्हणतात, मुद्रा म्हणतात. अँड इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ पेशन्स अँड अटेन्शन अँड समजून घेण्याची क्षमता की काय होतं इथे. ओके, young kids usually don't have that. Of course, so I tell them की तेवढा पेशन्स नसेल, they might not understand the importance of it etc. तर जेव्हा माझ्या क्लासमध्ये येतात तेव्हा मी युजली आय प्रिफर above 15 or above 18 who are willing to undergo that strict regimen because इथे जरा एकदम ट्रेडिशनल फॉर्म ऑफ योगा मध्ये मी डील करतो. अदर दॅन दॅट किड्स योगा पण आहेत. ओके, इट्स जस्ट दॅट किड्स योगासाठी वेगळे कोर्सेस असतात इफ एनीबडी इज विलिंग टू. इनफॅक्ट किड्स योगा पण असतं आणि गर्भसंस्कार पण असतात. प्रीनेटल. एक्झॅक्टली, प्रीनेटल अँड पोस्टनेटल योगा. त्याचा म्हणजे काय विशेष फायदा होतो? वेल इट्स ग्रेट बिकॉज ते तुम्ही अभिमन्यूची स्टोरी ऐकली असेल. व्हेन ही इज इन द वूम्ब ऑफ सुभद्रा, चक्रव्यूह का पूरा वो सुनता है. So it is based on a concept कि kids have this ability to absorb emotions, sensation, whatever the mother is experiencing, basically, and that in a great way affects the later stage development of the kid. Because conditioning does not happen the moment you are born; it happens from the womb itself, and your mental conditioning can lay the foundation for your physical conditioning. तर त्यावेळी गर्भसंस्काराचं खूप importance is the kind of thoughts that the mother is having are ultimately going to populate in the development of the child. If one gets inspired from you and want to pursue career in yoga philosophy or want to be yoga trainer, how we can go further? So first of all, rather than being inspired by me, see what your choice is. Because मी तुम्हाला एक सांगतो, okay, की it requires tremendous patience and your willingness to work hard. Okay. See, because if you have done a common course in science or commerce, and if you start your own business and you fail, you still have a job to go to. You can still take up some job. तुम्ही कुठलेही जॉब करू शकता. ओके. पण जर तुम्ही ह्या फील्डमध्ये फेल झाले, you have to stick to this only. And असं नाही की गव्हर्नमेंट is handing out jobs in this. So you really need to be willing to struggle that way. Okay. ते स्ट्रगल करण्याची विलिंगनेस पाहिजे. बट यू आर आस्किंग हाऊ टू गो अबाउट इट. आय वुड सजेस्ट इफ यू हॅव जस्ट पास, जर तुम्ही जस्ट 12th पास आउट केलं आहे, ओके, एक डिप्लोमा इन योगा करा किंवा गो फॉर अ BA इन योगा. इट्स अ 3 year कमिटमेंट. ओके. अँड अलॉंग विथ दॅट BA इन योगा युजली हे जे BAचे जे कोर्सेस असतात ना ते युजली वीकेंड कोर्सेस असतात. ओके. रेस्ट 5 days यू शुड ट्राय टू, तुम्ही ट्राय करा एखाद्या स्पेशलायझेशनवर काम करायला सायमल्टेनियस. ओके. आणि मी माझं स्किलसेट माझं स्पेशलायझेशन म्हणजे काय, माझं स्पेशलायझेशन आसना आणि प्राणायाम हे माझे स्पेशलायझेशन्स आहेत. ओके. आणि फ्रॉम देअर आय एंटर इन टू डीपर स्टेट्स ऑफ मेडिटेशन. आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा, आय एंटर दॅट. सम पीपल एंटर इट वाया मंत्रास. ओके. सो तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की व्हॉट इज युअर स्पेशलायझेशन.
अँड वर्क ऑन दॅट डिलिजंटली. अजून मी माझे स्किल्स कसे होम केले, मी वेगवेगळ्या योग स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. ओके, सो लाईक अंटिल लास्ट 1.5-2 years एव्हरीथिंग इज शट डाऊन, म्हणून योग स्पर्धा एकदा नाही होत्या. अच्छा, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लास्ट इयरच गव्हर्नमेंटनी योगाला एक स्पोर्ट असं डिक्लेअर केलं, which means if you are into yoga as a sport, you have chances of getting government jobs. असं आपण कसं क्रिकेट खेळून गव्हर्नमेंट जॉब्स, you have chances of getting it. That's what happens when government adopts it. I don't say yoga is a sport, okay, but I'm here to use karma. It's like that. So yeah, okay, but always be true to the essence of yoga, mental pranayama. Please be true to that, because sport and all is fine, but if you really तुम्हाला जर खरोखर दुसऱ्यांना हेल्प करायचं असेल शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर, तुमचं प्युरिटी ऑफ योगा अँड अंडरस्टँडिंग द प्युअर ट्रेडिशनॅलिटी ऑफ योगा हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण जे काही बोललो त्यावरून 3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्या म्हणजे जर तुम्हाला खरंच योगा फील्डमध्ये काही करायचं असेल ॲज अ करिअर म्हणून, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कामात सातत्य हवं, इच्छा हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवनवीन आता योगामध्ये आसनाज ॲड होतात की आपण जे पूर्वीपासून चालू आहेत. ॲक्च्युली जे मॅक्झिमम योगासन आहेत ते 2 ट्रेडिशन्समधून येतात. त्याला आम्ही म्हणतात कृष्णमाचार्य ट्रेडिशन. त्याचे 2 स्टुडंट्स होते, BK साईंगर नाव ऐकलं असेल आणि पताबी जयस्वामी. ओके, कृष्णमाचार्य यांनी स्वतःहून तिबेटमध्ये त्यांचे गुरु होते राममोहन ब्रह्मचारी, त्यांच्याकडून हे सगळं शिकलं. जवळजवळ त्यांना 3000 पॉस्चर शिकवले, 3000 पॉस्चर आणि प्राणायाम शिकवले, आणि नंतर ते बायफर्केट केलं त्यांनी. तर असे 6 लेवल्स आहेत. प्रायमरी सिरीज, इंटरमिडिएट सिरीज, ॲडव्हान्स A, B, C, D. प्रत्येक सिरीजमध्ये अराउंड 60 ते 70 पॉस्चर्स आहेत. सो ॲड होत जातं, देर आर ऑलरेडी सो मॅनी, 3000 आणि त्याही पुढे काही योग पोस्टर्स आहेत, पण आपण जेव्हा टिपिकली बघतो तेव्हा आपल्याला प्राणायाम, सूर्यनमस्कार या पलीकडे काही माहिती नसतं. एक्झॅक्टली. आणि कसं तुम्हाला कळून कसं येईल की दिस इज करेक्ट ऑर नॉट. लुक, योग आणि दुसऱ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये एक मेजर डिफरन्स म्हणजे मेजर डिफरन्स म्हणजे ब्रीदिंग आणि अवेअरनेस. यू डू एनिथिंग लाईक आसन और एनिथिंग, त्यात काहीतरी ब्रेथचं सातत्य असलं पाहिजे. देर शुड बी सम वर्क विथ ब्रेथ दॅट इज गोइंग ऑन, विच इज मुव्हिंग टुवर्ड्स प्राणायाम. ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे योगा एक एक्सरसाइज प्रमाणे प्रॅक्टिस करता येऊ शकतं. आणि येस, बट ते खूपच एक लिमिटेड पार्ट आहे योगचं. म्हणजे जर एखाद्याला व्यायाम तर वेगवेगळे असतातच, पण आजकाल खूप सेलिब्रिटीज योगा प्रॅक्टिस करतात खास वेट लॉससाठी, तर त्यावर काही या बिकॉज ॲक्च्युली त्यावर पण मी एक पेपर्स बघत होतो, सायंटिफिक पेपर, अँड विच वॉज द रोल ऑफ ब्रीदिंग इन वेट लॉस. तर यू हॅव टू अंडरस्टँड, ऑफकोर्स फिजिकल ॲक्टिव्हिटी ते एरोबिक किंवा ॲनएरोबिक ते तुम्हाला वेट लॉससाठी हेल्प करतं, बट फंडामेंटली तुमच्या वेट लॉसमध्ये तुमचं ब्रेथचं खूप रोल असतं. आम्ही त्याला कुंभक म्हणतात, ब्रेथ होल्डिंग. आणि ते जे तुम्ही श्वास घेता पोटी, इट गोज अँड कंबाईन्स विथ द ट्रायग्लिसराइड्स, फॅट्स इन द बॉडी, अँड ब्रेक्स डाउन इनटू 3 components: carbon dioxide, water, and energy. Okay, so the fats that are there in your system, you are throwing it out in the form of CO2. तर जर तुम्ही एका साधकाला बघितलं जो फक्त अनुलोम विलोम साधना करतो, त्याचा पण वेट लॉस होऊ शकतो. ओके, यू नो अनुलोम विलोम, राईट? सो युअर ब्रेथ हॅज अ लॉट ऑफ पॉइंट इन दॅट, अँड आपण जसं डिस्कस केलं, ब्रेथ इज द मेन कनेक्टिंग फॅक्टर बिटवीन बॉडी अँड माइंड. सो इट्स बेटर यू वर्क ऑन युअर माइंड, द बेस्ट एव्हरीथिंग विल फॉलो. मनाचं कार्य यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि असं नाही की शरीराचं काही इम्पॉर्टन्स नाही आहे, बिकॉज जर तुम्हाला आध्यात्मिकतामध्ये पण वर जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराची संवेदनशीलता आणि तुमच्या नर्वस सिस्टमची संवेदनशीलता खूप गरजेची आहे. ओके, आणि ते संवेदनशीलता मेंटेन आणि डेव्हलप करण्याचं काम हे आसन आणि प्राणायाम करतात. जे आपण मगाशी म्हणताना एक मुद्दा आला होता की कंपल्सरी BS करायला हवं असं नाही, BSc करून पण या फील्डमध्ये आपण करू शकतो. पण मग तुम्ही BA मधून तुमचं
तर याचा कुठे बेनिफिट किंवा एक वेगळा फरक जाणवतो का काम करताना? वेल माझ्याकडे कम्पेअर करण्यासाठी एक मापदंड नाही आहे त्याच्यासाठी. बिकॉज सी डू BSc, डू BA, डू MSc, डू MA, PhD केल्यावर सगळं समान होऊन जातं. तसं म्हणजे बट योग जर आपण एक मेन फरक काय असतं की MA मध्ये ना जरा योगचे जे ग्रंथ असतात ते जरा तुम्हाला जास्त स्टडी करायला मिळते. वेरॅज इफ यू डू MSc यू डायरेक्टली गो इन टू द रिसर्च पेपर्स अँड रिसर्च ॲस्पेक्ट्स. तर ते तुम्हाला कळलं पाहिजे. सिन्स आय वॉज इन द मिस्टिकल ॲस्पेक्ट्स ऑफ योगा, ओके, माझ्यासाठी एक ग्रंथ सगळं स्टडी करणं इट वॉज गुड इनफ फॉर मी, आय फील सो. म्हणजे तुम्हाला मूळ संकल्पनेवर काम करायचं असेल तर आर्ट्समधून शिक्षण घेणं कधीही उत्तम. मूळ संकल्पना इन द सेन्स योग फिलॉसॉफीमध्ये मला म्हणायचं. खूप सोपं आहे. Yeah, so yes, we can definitely. It totally depends upon you. Okay, I'll tell you one thing. If you want to be a pure researcher, you can be a pure researcher जर तुम्ही MA केलं तरी सुद्धा MA मध्ये एक सब्जेक्ट असतं रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणून, ओके. पण त्याचा बेस जर तुम्ही BSc केला ना तर तुम्हालाच भेटतं ते रिसर्चचं बेस, ओके. बिकॉज यू आर गोइंग थ्रू सो मेनी रिसर्च पेपर्स अँड ऑल दॅट, राईट. MA केल्याने काय फायदा होतो? You have a thorough knowledge of Shat Darshan, which a BSc or MSc person does not have. Okay, Shat Darshan ग्रंथ जे असतात वेगवेगळे, it's not necessary because ज्यांनी MSc आणि BSc केलं they might have studied maybe 2 or 3 ग्रंथास like हठयोग प्रदीपिका, पतंजली योग सूत्र, maybe 1 or 2 here and there. But जर MA करतो व्यक्ती तर he has a good access on how to approach the traditional Sanskrit ग्रंथास, जिथे योगचं खूप काही हे आहे. आणि मी आज पण रिसर्च पेपर पण मी बघतो, पण त्याच्यासाठी आम्ही ग्रंथ पण बघतो, बिकॉज कळलं पाहिजे ना ह्यांचं काय मत होतं आणि तिथूनच आपल्याला नवीन नवीन प्रॅक्टिसेस मिळतात. तर बेसिक सायन्स आम्ही सेम ठेवतो जे ग्रंथांमध्ये आहे, आम्ही टेक्नॉलॉजी वेगवेगळे डेव्हलप करतो तसं. मग योग फिलॉसॉफीवर वाचण्यासाठी काही पुस्तकं तुम्ही सजेस्ट कराल का? योग फिलॉसॉफीवर बघा, इफ यू आर सिरियसली इन टू द फील्ड ऑफ योगा, आय वुड सजेस्ट वेअर आय स्टार्टेड ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. खूप इन्स्पायरिंग बुक आहे. यू अंडरस्टँड अ लॉट ऑफ इट. पण इफ यू आर इन टू ग्रंथ वाचायचं तर पतंजली योगसूत्र, गीता प्रेस पब्लिकेशनचं आहे ते. इट्स व्हेरी ऑथेंटिक ट्रान्सलेशन. अजून खूप सारे ट्रान्सलेशन आहे, बट पतंजली योगसूत्र वाचा, हठयोग प्रदीपिका वाचा, हठरत्नावली, शिवसंहिता, गिरंट संहिता. ओके, सो दीज आर द मेजर टेक्स्ट विच आय फील तुम्ही वाचायला पाहिजे. मॉडर्न थिंकर्समध्ये BK सायंगरचं लाईट ऑन योगा, BK सायंगरचे सगळे वर्क्स, अँड फॉर अ सायंटिफिक अप्रोच टू ब्रेथ, ऑक्सिजन ॲडव्हान्टेज म्हणून एक पुस्तक आहे. सो यू कॅन स्टडी ऑल दीज बुक्स. आणि या आपल्या जी सिरीज चालू आहे किंवा मालिका चालू आहे याचा मूळ उद्देश असा आहे की आर्ट्समधून ज्यांनी करिअर करत आहेत किंवा ज्यांचं शिक्षण झालं आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की आर्ट्समध्ये आत्ता मुलांनी शिक्षण घ्यावं का, किंवा जर त्यांना आर्ट्समध्ये शिक्षण कंप्लीट करून योग फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर कमीत कमी पुढच्या 50 वर्षात या फील्डला मरण आहे किंवा या फील्डमध्ये काम करू शकतो? नो, बिकॉज वन इज फील्ड खूपच फास्ट आहे आणि अजूनही सगळे ॲस्पेक्ट्स कोणी स्टॅप नाही केले. ओके, सो मरण असं आय डोंट सी इट. In fact, I see its popularity increasing day by day. येस, एक्झॅक्टली. जेव्हा आपण 21 जून योग दिवस म्हणून पण आत्ताच रिसेंटली साजरा करायला लागलो, तर तेव्हापासून त्याची पॉप्युलॅरिटी खूप वाढत चालली आणि योग लाईफस्टाईलचा एक भाग म्हणून खूप आहे. या, अँड आय विल से दिस ऑल्सो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की वेन वी वर स्टडिंग or when I was studying and doing my research, one thing, if you want to be a yoga teacher, it is very important. जे सांगितलं जातं, एव्हरी डे तुमची स्वतःची 3 तासाची साधना असली पाहिजे. wherever you go, if you can go and stand in front of the student. ते का? बिकॉज योग जे तुम्ही शिकवता ते तुमच्या अनुभवाने येतात. ओके, आता जर कोण कॅज्युअली प्रॅक्टिस करतोय, his or her perception towards yoga will be very, very different from your perception to yoga. Your perception is going to be very different because त्या 3 तासात
wherein you have given deeper, dedicated time to that. Okay, you are definitely going to have something to add for his or her betterment. Okay, of course. Therefore, I don't see it dying out anytime soon. No matter TV मध्ये आलं, school मध्ये शिकवलं, because people give 1 hour and forget it. That's one part. Exactly. But a teacher, until the time he or she stops teaching or dies, is expected to hold a daily practice of 3. मंडळी, रोहित सरांचा योग फिलॉसॉफीवर नुसता दांडगा अभ्यासच नाही आहे, तर स्वतः योग ट्रेनर म्हणून मिळवलेला उत्तम अनुभव देखील आहे. आणि याचमुळे ठामपणे एक गोष्ट मी सांगू शकते, ती म्हणजे योगा प्रॅक्टिस ही फक्त एक एक्सरसाइजचा पार्ट किंवा व्यायामाचा भाग म्हणून न राहता आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून आपण आत्मसात करायला हवी. सरांकडून योगाबद्दल, योग फिलॉसॉफीबद्दल आपल्याला खूप काही जाणून घेता आलं. आणि मला खात्री आहे, जेव्हा गुरु इतके छान असतात तेव्हा शिष्य देखील गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याच वाटेवर चालतात. आणि म्हणूनच सरांचे काही शिष्य आणि आता स्वतः योगा ट्रेनर असलेले विद्यार्थी यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आपण स्वागत करूया सुवर्णाताई, रुचाताई आणि श्रियाताई यांचं. मी रुचा सावरगावकर. मी योगा स्टुडंट पण आहे रोहित सरांकडे आणि स्वतः मैं एक योगा ट्रेनर सुद्धा. मेरा नाम श्रेया है. मैं रोहित सर के साथ पिछले 2 साल से योगा कर रही हूँ. इससे पहले भी इनके साथ कुछ 1-2 साल में प्रैक्टिस किया हुआ है. नमस्कार, माझं नाव सुवर्ण आहे. मी पण रोहित सरांकडे 2 महिन्यापासून येते आणि मी स्वतःचा एक डिप्लोमा केलेला आहे. ॲज अ योगा ट्रेनर काम करते. पण रोहित सरांकडे ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी जॉईन केलं. तुम्ही सगळेजण आता निदान 5 वर्षापेक्षा जास्त काळ योगा प्रॅक्टिस करतात. तर तुम्हा सगळ्यांचा पर्सनल लेवलवर एक योगा प्रॅक्टिस करायला सुरुवात केल्यापासून काय अनुभव आहे? माझा अनुभव असा असेल की जसं सरांनी म्हटलं की प्रत्येकाचा पर्पज वेगवेगळा असतो. माझा नेगेटिव्ह पर्पज जास्त आहे पहिल्यापासूनच. पण ते करता करता मला शारीरिक बेनिफिट इतके मिळाले की माझे बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला सुटत गेले. म्हणजे ॲसिडिटी म्हणा किंवा कमरेचे दुखणे म्हणा, पाठीचे दुखणे खूप सिव्हिअर गेले. हे सगळे इश्यूज आणि बॉडीमध्ये तेवढी स्ट्रेंथ नव्हती. सो दो आय स्टार्टेड, म्हणजे मी सुरू केलं मेडिटेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. बट करता करता फिजिकल बेनिफिट एवढी मिळायला लागले की आता मला दोन्ही हवं असं झालं. थोडंसं लालची होतं ना, आपण तसं आय वॉन्ट दिस ऑल्सो दिस. आणि अशा गोष्टीच्या बाबतीत लालची झालंच पाहिजे असं मी म्हणेन. कारण अल्टिमेटली कुठे ना कुठे आपल्या आनंदामध्ये जर आपलं शरीर सर म्हणाले की मनाकडेचा मन प्रवास प्रसन्न असेल तर शरीर नीट राहतं आणि शरीर प्रसन्न असेल तर मन प्रसन्न होतं. सो दॅट्स कॉम्प्लिकेटेड. सो मला तर खूपच बेनिफिट मिळाला, बोथ फिजिकल लेवल ऑल्सो आणि मेंटल लेवल खूपच. या तो मैं इनिशियली स्टार्ट की थी जब मैं 12th में थी. तो मेनली इट वॉज कि थोड़ा फोकस है, बिकॉज बोर्ड्स रहता है तो मुझे वॉज लाइक ज्वाइन करो, थोड़ा फोकस आएगा तुम्हारा. स्टार्ट विथ नॉर्मल मेडिटेशन एंड ऑल. फिर इवेंचुअली आई सॉ बेनिफिट. देन आई डिड गेट लाइक, आई वोंट से तुरंत आपको मिलेगा बेनिफिट. विथ टाइम यू विल सी कि इम्प्रूव हो रहा है अटेंशन, आप इतना डिस्ट्रैक्ट नहीं रहोगे. सो दैट वाज माय इनिशियल रीज़न व्हाई आई स्टार्टेड. उसके बाद फिर जब मैंने अभी पैंडमिक में भी यही चीज़ हुआ, सब घर में बंद थे, देयर वाज नो फिजिकल एक्टिविटी. योगा वाज अनदर रीज़न टू जॉइन, बिकॉज नॉट ओनली इट विल गिव यू मेडिटेशन वाला फील बट कुछ फिजिकल एक्टिविटी हो रहा था. सो दैट इज व्हाई आई जॉइंड अगेन. एंड अभी आई एम गेटिंग बैक इनटू माय रूटीन. लाइक सुवर्णा मैम सेड, इट हेल्प्स यू गेट रिड ऑफ बहुत सा बॉडी पेन एंड सो मेनी अदर बेनिफिट्स. तो इसलिए फिर एक मुद्दा श्रेयांच्या बोलण्यात आला, तो मी इथे फक्त हायलाईट करेन की योगा तुम्ही आज सुरू केलात तर लगेच तुम्हाला उद्या त्याचे परिणाम किंवा बेनिफिट्स दिसणार नाही आहेत. तर आपण सुरुवातीला म्हटलं होतं की आता अनंत चतुर्दशी झाल्यानंतर सगळे व्यायामाने योगा सुरू करणार आहेत. तर त्यासाठी जर तुम्हाला अपेक्षित काही बदल हवा असेल तर योगा हा खूप आधीपासूनच सुरू केला पाहिजे. किंबहुना मी म्हणेन योगा हा आपल्या एक जीवन प्रकारातच आला पाहिजे.
मी मास्टर्स करत असताना योगा क्लास जॉईन केला आणि तेव्हापासून मला हवी असणारी मानसिक स्थिरता जी होती ती मिळत गेली. माझा जीवनाकडे बघण्याचा पॉझिटिव्ह अप्रोच वाढत गेला. कुठेतरी ऑफकोर्स फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा होत होती आणि ग्रॅज्युएशन करत असताना मी तत्त्वज्ञान विषयात पदवीधर असल्यामुळे कुठेतरी भारतीय तत्त्वज्ञान, योग तत्त्वज्ञान हे सगळे विषय अभ्यासात होते. तर मग कुठेतरी त्याचं महत्त्व नेहमीपासूनच मला माहीत होतं आहे आणि नंतर डिप्लोमा करत असताना सुद्धा त्याचं सखोल ज्ञान मिळत गेलं आणि पुढे पण आपण वेगवेगळे डिप्लोमा किंवा जास्त शिक्षण घेतलं पाहिजे यावर माझा नेहमी भर असतो. आणि ट्रेनर म्हणून पण आपण दुसऱ्यांना शिकवताना फील गुड फॅक्टर त्यांना देतो, या गोष्टीचा समाधान खूप छान आहे. आणि नियमित प्रॅक्टिसने जो आपला स्टॅमिना वाढतो, एन्ड्युरन्स वाढतो किंवा कोविडच्या काळात असं म्हणतात की हे खूप फायदेशीर आहे. तर कुठेतरी योग असं नाही म्हणत की तुम्हाला कोविड होणार नाही, पण त्याकडे डील करण्याची तुमची जी क्षमता आहे ती नक्कीच वाढते. तर ऑफकोर्स या सगळ्या बाजूने त्याचा विचार केला तर आपल्या जसं तू म्हणालीस की आपल्या जीवनपद्धतीत एक नियमित त्याचं सातत्य असलं पाहिजे, राहिलं पाहिजे. तुम्ही सगळेजण आता योगा प्रॅक्टिस करताय, तुमच्यापैकी काही जण योगा ट्रेनर पण आहेत. तर मला असं विचारायचं होतं की योगा ट्रेनर म्हणून काम करण्यासाठी तुमच्याकडे काही लायसन्स असणं गरजेचं आहे की असंच सर्टिफिकेट मिळाल्यावर किंवा एखादा इन्स्टिट्यूशनमधून डिप्लोमा कोर्स केल्यावर तुम्ही योगा ट्रेनर म्हणून काम करू शकता? मी सगळं डिप्लोमा कोर्स केला होता, त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट जरूर मिळतं. पण जसं सर म्हणाले की इट्स जस्ट स्टार्टिंग पॉईंट, कारण जोपर्यंत तुम्ही ती प्रॅक्टिस स्वतः करणार नाही तोपर्यंत ते समोरच्याला तुम्ही सांगू पण शकणार नाही. म्हणजे मी असं बोलून सूर्यनमस्कार तुम्हाला असं बोलेल खाली बघा तिकडे बघा तिकडे बघा, पण आणण्यासाठी मी ते करेल तोपर्यंत तो एक्सपिरियन्स येईल. जेव्हा आपण डिप्लोमा कोर्स करतो तेव्हा आपल्याला भरपूर ते करून घेतलं जातं, सो आपल्याला त्याचा फायदा तर होतो. बट ॲज सर सेड इट्स अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. तिथे त्याच्यानंतर पुढे खूप काही आहे आणि जसे सर म्हणाले खूप आस्पेक्ट्स आहेत, खूप एक्सप्लोअर करायला ऑप्शन आहे ॲज अ करिअर. सगळे आस्पेक्ट अजून तेवढे एक्सप्लोअर झाले नाही. तो यू कॅन ऑलवेज चूज, जसं सर म्हणाले की एक तुम्ही सिलेक्ट करून पण ऑलवेज गो डीपर इन दॅट. सो बट स्टार्टिंग पॉईंटसाठी येस दॅट नॉलेज इज रिक्वायर्ड, दॅट बेसिक थिंग इज रिक्वायर्ड, तर एक सर्टिफिकेट तुम्हाला जरूर मदत करेल. एखाद्या डिप्लोमाला ना TTC म्हणतात, टीचर्स ट्रेनिंग कोर्स. म्हणजे दॅट डिप्लोमा इफ यू सक्सीड इट्स ॲज गुड ॲज अ लायसन्स फॉर दॅट यू कॅन बी टीचर बेसिकली. तुम्हा सगळ्यांना मी आता एकच प्रश्न विचारेन की आता तुम्ही इतकी प्रॅक्टिस करताय आणि पुढे तुम्ही करिअर म्हणून पण योगा ट्रेनिंगकडे बघताय, तर व्हॉट मोटिवेट्स यू टू वर्क इन दिस फील्ड? शी इज ऑलरेडी अ सक्सेसफुल कॉर्पोरेट. मग आपण श्रेयामांकडूनच जाणून घेऊ. टू योगा प्रैक्टिस. शी इज नॉट लुकिंग एट अ करियर इन योगा. अभी फिलहाल हाँ मतलब उस दिन एक्चुअली स्वर्णा मैम से मेरी बात हुई थी. दिस फील इज बिकॉज सर के साथ व्हेन वी इंटरैक्ट वी गेट टू नो अ लॉट ऑफ थिंग्स, सो मेनी थिंग्स, नॉट जस्ट योगा बट कोई भी एक सब्जेक्ट का हैज इन डेप्थ नॉलेज ऑफ दोज थिंग्स. सो वो काफ़ी इंस्पायरिंग है. आई एम नॉट श्योर कि फुल टाइम योगा हो पाएगा कि नहीं, बट डेफिनेटली लर्निंग the different aspects of yoga, maybe reading books जो उन्होंने suggest किया, try doing that. But yeah, the minute चीज़ें कुछ practice में डालनी. एक और चीज़ जो मैं बोलना भूल गई. So another reason why I joined yoga was because during COVID I had a lot of breathing issues, and what I have observed over a period of time कि now my breathing capacity has increased. So just to make sure that now my body like gets better with like every day it gets better, तो ये सब continue करने के लिए भी not as a career way, not in a career point of view, but for my personal health and all, I will try to make sure कि योगा में continue करती हूँ. खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांशी बोलून. अजून एक पॉईंट मला ॲड करावा असं वाटेल की इथे आपण आसनांवर फोकस करतो, आसनचं होल्डिंग टाईमवर फोकस करतो की ठीक आहे दुखतं तरी थोडं पुश करायचं, स्वतःला पुश करायचं. हे माझ्या मते हे जे तत्त्व आहे ना ते जीवनात पण कुठेतरी उपयोगी ठरतं की काही आपल्याला प्रॉब्लेम आला, काही एक चॅलेंज आहे आपल्याला, तर त्याच्यातून आपण बाहेर पडतो पण कुठेतरी आपण तिथे फॉर्म राहायला शिकतो. म्हणजे ही
क्वालिटी जी आहे आसनांमधून किंवा त्या होल्डिंग टाईममधून घेतलेली, तर ते कुठेतरी आपल्याला आयुष्यात कसं त्याचा नक्कीच उपयोग होतो. आजकालच्या लोकांना वेळ खूप कमी असतो, शेड्यूल खूप बिझी झालं आहे, तर काही बेसिक आसनं किंवा रोज कमीत कमी 1 तासाच्या आत आपल्याला आसनं करता येतील असे काही प्रकार योगाचे आहेत का आणि ते आपल्याला बघता येतील का? हो. माझ्या मते जर somebody is in pinch for time, ज्याच्याकडे समय कमी असेल त्याच्यासाठी एक क्रिया म्हणजे सूर्यनमस्कार, जे बेसिकली जवळजवळ 7 क्रियांचं मिश्रण आहे. ओके. आणि तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आहे त्याचं कमीत कमी 60 ते 70% जबाबदारी घेतो ते क्रिया. ओके. जर ते क्रिया तुम्ही प्रॉपरली स्लोली थरोली आणि प्रॉपर ब्रिदिंगसोबत केलं तर यू विल फाइंड ग्रेट बेनिफिट्स अरायझिंग आउट ऑफ दिस वन क्रिया. सूर्यनमस्कार सर्वात बेसिक as well as very effective. So we can have a look at that. Inhale up to Urdhva. Hold. 1, 2, 3. Exhale down. Urdhva. Hold. Shift. 1, 2, 3. Now inhale. Keep the left hand back this side. Knees down. Knee and ankle in one line. Push back. Look up. 1, 2, 3. Inhale once again. Come to plank. Push on your toes. Knees up. Plank. Hold. Shift the body to your head. Good. 1, 2, 3. Now exhale and go into Ashtanga. Knees, chest and chin down into the floor. This is resting position. Inhale. Urdhva Svanasana. Come on. Hold. 1, 2, 3. Exhale. Adho Svanasana. Hold. 1, 2, 3. Inhale. Lift the left leg up and front. Okay. Okay. Good. Up. Hold. 1, 2, 3. Exhale on your toes. Knees up. Forward bend. Hold. 1, 2, 3. Inhale up. Hold. 1, 2, 3 and relax. जर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल किंवा तुम्हाला व्यायामाची योग प्रॅक्टिस करण्याची आवड असेल तर योग ट्रेनर किंवा योग प्रेन्युअर हा एक उत्तम करिअर ऑप्शन तुमच्यासमोर आहे. आणि योग प्रेन्युअर होण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल याचसोबत कोणत्या प्रकारची कौशल्य ही मुळातच तुमच्याकडे असली पाहिजे किंवा गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस करताना कोणत्या प्रकारचे फंडिंग्स तुम्हाला मिळू शकतात याचसोबत नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत हे आजच्या मुलाखतीतून आपल्याला रोहित सरांकडून जाणून घेता आले. यासाठी रोहित सर आणि श्रियाताई, रुचाताई, सुवर्णाताई तुमचे मनापासून आभार. वेळात वेळ काढून तुम्ही योग फिलॉसॉफीबद्दल मार्गदर्शन केले यासाठी तुमचे आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षक हो, आपण भेटूया आर्ट्स अचिव्हर्सच्या पुढच्या भागात एका वेगळ्या कार्यक्षेत्रातल्या व्यक्तीसोबत आणि जाणून घेऊया त्यांचं मार्गदर्शन. तोपर्यंत धन्यवाद.